महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती संभाव्य यादीनुसार काँग्रेस पक्ष 105 जागा जिंकेल असं वाटतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती। अद्यापही महाविकास आघाडीमध्ये विदर्भाच्या जागांचा तिढा सुटलेला नाहीये। मात्र काँग्रेस विदर्भात 40 जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे। आपल्यासोबत याबद्दल अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहे। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत यावर? आपण पाहतोय दीपाली की विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत आणि जागा वाटपासाठी सर्वच पक्षांची रस्सीखेच आता सुरू झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मेगा बैठका सुरू आहेत। मॅरेथॉन बैठका तिन्ही पक्षांकडून घेतल्या जात आहेत आणि संभाव्य फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। काँग्रेस पक्ष जवळपास 105 जागा लढवण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 95 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा 85 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत। आज देखील एक बैठक होणार आहे महाविकास आघाडी नेत्यांची दुपारी 2 वाजता आणि या बैठकीमध्ये ज्या विदर्भाच्या जागा आहेत म्हणजे विदर्भाच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार जवळपास 40 जागा लढण्याच्या तयारीत काँग्रेस आहे विदर्भमध्ये आणि इतरच्या जागा आहेत त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी वाटून घेण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे विदर्भाच्या जागांचा तिढा आजच्या बैठकीमध्ये सुटू शकतो। काल जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची पहिली यादी उमेदवारांची जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर मुंबईच्या ज्या जागा आहेत ज्याच्यावरती अजूनही चर्चा होणं बाकी आहे त्या मुंबईच्या जागांवर चर्चा केली जाईल। मात्र ही संभाव्य यादी फॉर्म्युला महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाचा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे आणि तिन्ही प्रमुख पक्षांचे म्हणजेच मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार जेव्हा एकत्र बसतील तेव्हा शिक्कामोर्तब या सर्व जागांवरती केला जाईल। दीपाली, धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।